नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. हुआन हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? मित्रांनो, हुआन हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? तर हुबेई प्रांतात आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, हुबेई. प्रश्न क्रमांक 2. बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? मित्रांनो, बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 3. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर वारणा. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, वारणा. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? मित्रांनो, कोणती एक नदी तापी नदीची उपनदी नाही? तर पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे, पांझरा ही तापी नदीची उपनदी आहे, गिरणा ही देखील तापी नदीची उपनदी आहे, परंतु दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर 1927. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, 1927. महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह झाला होता मित्रांनो. कोणत्या वर्षी झाला होता? तर 1927 या वर्षी झाला होता. कोणी केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे? मित्रांनो, एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे? तर हैदराबाद. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 7. मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे? मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे मित्रांनो? तर ऐझवाल. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, ऐझवाल. प्रश्न क्रमांक 8. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर संगीत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, संगीत. प्रश्न क्रमांक 9. चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? मित्रांनो, चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? तर सुंदरलाल बहुगुणा. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा. प्रश्न क्रमांक 10. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर संत तुकडोजी महाराज यांनी. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 11. जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 मार्च. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, 8 मार्च. प्रश्न क्रमांक 12. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर दादासाहेब फाळके. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 13. इंटरपोलचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. मित्रांनो, इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर लिओन. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, लिओन. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? मित्रांनो, भारताचा धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर डॉक्टर वर्गीस कुरियन. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर वर्गीस कुरियन. प्रश्न क्रमांक 15. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर आसाम. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओची PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? मित्रांनो, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? तर जायकवाडी. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, जायकवाडी. प्रश्न क्रमांक 17. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? मित्रांनो, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, सरपंच. मित्रांनो, सरपंच हा ग्रामसभा बोलवतो, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मेघालय. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, मेघालय. मित्रांनो, चेरापुंजी या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि कोणत्या राज्यात आहे मित्रांनो चेरापुंजी, तर मेघालय या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 19. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो, तर कुंभार्ली घाट. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो कुंभार्ली घाट. प्रश्न क्रमांक 20. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित आहे. मित्रांनो चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित आहे, तर नीळ पीक. म्हणून नीळ हे आपले उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली, तर ढाका. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो ढाका. प्रश्न क्रमांक 22. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मित्रांनो LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर विमा. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो विमा. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? मित्रांनो राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे, तर पुणे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो पुणे. मित्रांनो राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे, तर पुणे या ठिकाणी आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. महाबळेश्वर ते महाड मार्गावर कोणता घाट आहे? मित्रांनो महाबळेश्वर ते महाड जाताना कोणता घाट लागतो, तर आंबेनळी घाट. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो आंबेनळी घाट. मित्रांनो आंबेनळी घाट कोणत्या मार्गावर आहे, तर महाड ते महाबळेश्वर जाताना आंबेनळी घाट लागतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता, तर तोरणा. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो तोरणा. प्रश्न क्रमांक 26. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली झाली. मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली झाली, तर 1931. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो 1931. प्रश्न क्रमांक 27. अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर श्री शरद जोशी. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो श्री शरद जोशी. मित्रांनो अंगारमळा या पुस्तकाचे लेखक विचारले तर कोण आहे, श्री शरद जोशी हे अंगारमळा या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे, तर सिक्कीम. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो सिक्कीम. प्रश्न क्रमांक 29. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे मित्रांनो, तर बुध. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो बुध. बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे मित्रांनो एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मित्रांनो मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे, तर बिहार. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो बिहार. मित्रांनो मधुबनी चित्रकला प्रकार बिहार या राज्यात प्रसिद्ध आहे एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.